जय भीम. सोमवार दिनांक 4 ऑगस्ट 2025. सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे. पहिल्या लेखाचं शीर्षक आहे अनुसूचित जातींचे बुद्ध धम्मात धर्मांतरणे आणि भविष्यातील चिंता. त्याचे लेखक आहेत राजकुमार बडोले, माजी सामाजिक न्यायमंत्री. भारतीय समाज व्यवस्था म्हणजे जातीचा समूह. या समूहात हजारो जाती येतात. या जाती समूहाला स्वतःच्या समूहात आंतरविवाह करण्याची हजारो वर्षाची परंपरा आहे. दुसरा जो समुदाय हजारो वर्षापासून जंगलात राहून स्वतःची संस्कृती, चाली, रिवाज जपतो आणि स्वतःच्या समूहात लग्न करतो, तो वनवासी समाज म्हणजे जमाती. या जाती आणि जमाती इतर समुदायापासून भिन्न आहेत. भारतीय समाजात चातुर्वर्ण्य व्यवस्था उदयाला आली, ज्यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा 4 वर्गात समाजाची विभागणी झाली. या व्यतिरिक्त 5वा वर्ण समाजात निर्माण झाला, ज्याला अतिशूद्र म्हणतात. या समाजाचे जगणे हजारो वर्षापासून नरकमय होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे या समाजाला जगण्याची दिशा मिळाली. संविधानामुळे त्यांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आरक्षण मिळाले. यातील शूद्र वर्गाला, ज्याला संवैधानिक भाषेत इतर मागास वर्ग म्हटले जाते गेले, त्यांना भारतीय संविधानाच्या परिच्छेद 341 अन्वये अधिकार मिळाले. अनुच्छेद 342 अन्वये अतिशूद्र वर्गाला अधिकार मिळाले व 343 अन्वये अनुसूचित जमातीला आरक्षण प्राप्त झाले. हजारो वर्षापासून ज्याला हिंदू धर्म व्यवस्थेने जगण्याचा, संपत्ती बाळगण्याचा, मान सन्मानाने जगण्याचा अधिकार नाकारला होता, त्यांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अधिकार मिळाले. परंतु या देशातील धर्मव्यवस्था जातीय घडी मोडायला तयार नव्हती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 या देशातील बुद्ध धम्माची निवड करून बुद्ध धम्म नागपूरच्या दीक्षाभूमीवर स्वीकारला. हा बुद्ध धम्म प्रज्ञा, शांती, सत्य आणि करुणेचा आचरणाचा मार्ग आहे, ज्यात चातुर्वर्ण्य व्यवस्थेला थारा नाही. आरक्षणाची तरतूद आणि अनुसूचित धर्मांतरित बौद्धांचे प्रश्न 26 जानेवारी 1950 भारतीय घटना लागू झाली. भारतीय घटनेने या देशातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ओबीसी समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षण दिले. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांचा 10 ऑगस्ट 1950 भारत सरकारचा गॅजेट समजून घ्यावा लागेल, ज्याला संवैधानिक ऑर्डर म्हणजे अनुसूचित जाती 1950 जे भारताच्या राष्ट्रपतींनी जारी केले आहे, त्यात म्हटले आहे की जाती, वर्ण किंवा जमाती किंवा जातीचा समूह जो पार्ट 1 ते पार्ट 16 मध्ये अनुसूचित जातीच्या यादीत त्यात राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात समाविष्ट आहे, त्याला अनुसूचित जातीचा म्हणून संबोधले जाईल. हिंदू धर्मातील अतिशूद्र जाती आणि शीख धर्मातील रामदासी, कबीरपंथी, मजहबी किंवा सिकळीगर जाती ज्या पंजाब, पटियाला आणि पूर्व पंजाबातील केंद्रशासित प्रदेशात आहेत, त्यांना अनुसूचित जातीचा समावेश यात करण्यात आला. 11 ऑगस्ट 1950 2 संवैधानिक ऑर्डर महामहिम राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आली. पहिली अनुसूचित जाती ऑर्डर 1950 व दुसरी आर्टिकल 342 अंतर्गत अनुसूचित जमाती, यात अनुक्रमे राज्यनिहाय अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यादी जाहीर झाली. यासोबत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र तयार करणे व जारी करण्याबाबत फॉर्म जोडण्यात आले. आदिवासी जमाती या कोणत्याही धर्माचा भाग नाहीत, कारण संपूर्ण जगात त्यांची एक नैसर्गिक संस्कृती, त्यांची वेगळी संस्कृती आणि परंपरा जपत आली आहे. त्यामुळे कोणत्याही धर्माशी त्यांचा संबंध संवैधानिक ऑर्डर अनुसूचित जमाती 1950 मध्ये नाही आहे. परंतु अनुसूचित जातीच्या बाबतीत मात्र हिंदू धर्मातील अस्पृश्य जातीचा समावेश व संवैधानिक शेड्यूलमध्ये करण्यात आला आहे. अनुच्छेद 341 हे धार्मिकदृष्ट्या भेदविरहित आहे. कोणतीही अस्पृश्य जाती, मग ती कोणत्याही धर्मातील का असेना, माननीय राष्ट्रपती त्यांना अनुसूचित जातीत समाविष्ट करू शकतात. 1956 मध्ये संवैधानिक सुधारणा करण्यात आली आणि शीख धर्मातील अनेक अनुसूचित जातींना पंजाब राज्यात आणि केंद्रात आरक्षण देण्यात आले. त्यामुळे हिंदू आणि शीख धर्मातील अनुसूचित जातींना पंजाब राज्यात आणि केंद्रात आरक्षणाची सवलत प्राप्त झाली. 14 ऑक्टोबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि त्याचे सोबत 5 लाखापेक्षा अधिक म्हणजे जवळजवळ 10 लाखापर्यंत लोक धर्मांतरित झाले. परंतु पूर्व आश्रमीचे महार, मातंग, ढोर जे आरक्षणाचे लाभार्थी होते, ते बौद्ध झाल्यामुळे आरक्षणापासून वंचित झाले. महाराष्ट्र सरकारने 1960 मध्ये कायदा केला आणि या धर्मांतरित नवबौद्धांना महाराष्ट्र राज्यात आरक्षणाचा लाभ जाहीर केला. 1962 मध्ये जातीचे प्रमाणपत्र
फॉर्मॅट त्यांच्या सोयीप्रमाणे जारी करण्यात आले। त्यामुळे महाराष्ट्रातील धर्मांतरितांना बौद्धांना आरक्षणाचा लाभ राज्यात मिळू लागला। परंतु केंद्र सरकारने 1990 पर्यंत या धर्मांतरित बौद्धांना केंद्रात आरक्षणाचा कोणताही लाभ दिला नाही। 1990 मध्ये केंद्र सरकारने घटना दुरुस्ती केली आणि 1950च्या राष्ट्रपती ऑर्डरमध्ये हिंदू शिखांप्रमाणे बौद्धांचा समावेश करण्याचा कायदा पारित झाला। परंतु 341 आणि 342 हे जाती समूह आणि जमाती समूहाची मान्यता आहे, त्यात धर्माचा समावेश करता येणार नाही अशी चर्चा काही सरकारी अधिकारी करतात। परंतु संवैधानिक अनुच्छेद 341 मध्ये अशी कोणतीही बंधने लादली गेली नाहीत। 1990च्या सुधारित घटनेनुसार धर्मांतरित नवबौद्धांना जात प्रमाणपत्र वितरित करताना 1956च्या पूर्वीची जात नमूद करून 1956 नंतर धर्मांतरित झालेला धर्म बौद्ध म्हणून नमूद करून जात प्रमाणपत्र देता येणे योग्य आहे। कारण घटनेच्या 341 अनुसूचित जातीनुसार राष्ट्रपती कोणत्याही राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या संदर्भात आणि जेथील ते रहिवासी असतील तेथे राज्यपालांशी सल्लामसलत केल्यानंतर सार्वजनिक अधिसूचनेद्वारे या संविधानाच्या उद्देशासाठी त्या राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या संदर्भात अनुसूचित जाती म्हणून मानल्या जाणाऱ्या जाती वंश किंवा जाती वंश किंवा जमातीमधील भाग किंवा गट निर्दिष्ट करू शकतात। संसद कायद्याप्रमाणे कलम 1 अंतर्गत जारी केलेल्या अधिसूचनेत निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जातीच्या यादीत कोणत्याही जाती वंश किंवा जमातीचा भाग किंवा गट समाविष्ट करू शकते किंवा वगळू शकते। परंतु वर सांगितल्याप्रमाणे वगळता सदर कलमांतर्गत जारी अधिसूचनेनंतर त्यानंतर कोणत्याही अधिसूचनेद्वारे बदल केला जाणार नाही। वरील प्रमाणे कलम 341 अनुसूचित जातीमध्ये तरतूद असताना आणि 1990 मध्ये घटना दुरुस्ती झाली असताना धर्मांतरित बौद्धांना साधा दाखला मिळत नाही आणि केंद्र सरकारच्या आरक्षणाच्या तरतुदी लागू होत नाही, अत्यंत दुर्दैवी आहे। या बाबतीत केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागातील मंत्री महोदयांशी मी महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय मंत्री असताना 2016 व 2017 मध्ये 2 वेळा बैठका केल्या होत्या। परंतु केंद्र सरकारमधील काही सचिव 1950 मध्ये जारी करण्यात आलेला जाती प्रमाणपत्राचा नमुना बदलवण्यास तयार नाहीत। त्यामुळे 20 नोव्हेंबर 1990 मध्ये घटना दुरुस्ती होऊनही त्याचा उपयोग होत नाही। विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या जाती प्रमाणपत्राच्या नमुन्यात 1950 ची अनुसूचित जाती ऑर्डर, 1950 ची केंद्रशासित प्रदेश ऑर्डर, 1960 ची मुंबई कायदा, 1966 चा पंजाब कायदा, 1970 चा हिमाचल प्रदेश कायदा, 1971 चा उत्तर पूर्वेतील क्षेत्रीय कायदा, 1976 चा अनुसूचित जमाती सुधारणा कायदा, 1956 व 1989 चा जम्मू काश्मीर अनुसूचित जाती व जमाती सुधारणा कायदा यासोबत अनेक केंद्रशासित प्रदेशांनी वेळावेळी केलेले अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती सुधारणा कायदे समाविष्ट करण्यात आले आहेत। परंतु 1990 चा कायदा समाविष्ट करण्यात आलेला नाही। याबाबत केंद्रीय सचिवांनी महाराष्ट्र शासनाच्या 20/4/2017 च्या पत्राच्या अनुषंगाने 17/11/2017 जे पत्र लिहिले आहे की विधी व न्याय विभागाकडून योग्य तपासणी करून महाराष्ट्र सरकारने धर्मांतरित बौद्धांसाठी दिलेल्या अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्राची पूर्ण तपासणी केली असता ते प्रमाणपत्र 20/11/1990 च्या केंद्र सरकारच्या प्रमाणपत्राशी सुसंगत नाही, म्हणून ते लागू करता येणार नाही असे लिहिले होते। मुळात एखादा केंद्रीय सरकारमधला सचिव पत्र लिहितो, परंतु केंद्रातील मंत्री त्यावर बोलत नाही किंवा संसदेत चर्चा होत नाही, हे दुर्दैवीच आहे। 1990 मध्ये धर्मांतरित बौद्धांसाठी घटना दुरुस्ती करूनही हिंदू व सिखांप्रमाणे बौद्धांना कायद्याने मान्यता देऊनही सरकार जर योग्य कारवाई करत नसेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे निवडून दिलेल्या आमदार खासदारांनी आणि न्याय प्रणालीतील ज्येष्ठ अधिवक्त्यांनी त्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे। 2026 मध्ये देशाची जनगणना सुरू होत आहे, तेव्हा या धर्मांतरित नवबौद्धांनी जातीच्या कलममध्ये बौद्ध लिहायचे की पूर्वापार चिकटलेली जात लिहायची हा प्रश्न आहे। त्यांनी बौद्ध लिहावे तर त्यांची गणना अल्पसंख्याक म्हणून नोंदवली जाईल। तेव्हा राज्य सरकारने आणि 1990 मध्ये VP सिंग सरकारने दिलेल्या आरक्षणाची पायमल्ली होईल। त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन लढणे गरजेचे आहे। या ठिकाणी माझा आलेख संपलेला आहे। माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी।